हॅलो फ्रेंड, दिस इज दुर्गा. वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आज आहे बाप्पाचं विसर्जन. तुम्हा सर्वांना अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आमची बाप्पाची मूर्ती इको फ्रेंडली म्हणजे मातीची असल्यामुळे आम्ही घरच्या घरीच विसर्जन करणार आहे. तर चला बघूयात विसर्जन आणि त्याची तयारी. बाप्पा जाणार असल्यामुळे दुःख तर होतंच, पण त्याला निरोप आनंदाने द्यायला हवाच ना. हे बघा, मी इथे तयार झाली आहे गजरा घालून, नथ घालून. प्रॉपर महाराष्ट्रीयन जे लुक असतं नऊवारी साडीमधलं ते केलं आहे मी. आणि पाठीमागे बघा हजबंड वर्क फ्रॉम होम करतात, तेही रेडी होऊन बसलेत, दिसत असेल तुम्हाला. पटापट कर, बाकीचं पण लगेच पटापट. आणि माझ्या भाचीने मॅचिंग केलं होतं, म्हणजे तिने पण नऊवारी घातली होती. ती बघा मेकअप करते, तर मी तिचा व्हिडिओ काढत होते. नीट लाव की आहे. आता आम्ही तयार होऊन खाली आलोय, खालच्या बाप्पाचं म्हणजे सोसायटीच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. त्यानंतर आम्ही दोघींनी बाप्पाच्या समोर छान रील्स केल्या. यूट्यूब शॉर्टमध्ये मी ॲड केला आहे, व्हिडिओ नक्की बघा. आता इथे आवाज नाही आहे कारण की कॉपीराईट घेईल, म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे. यूट्यूब शॉर्टमध्ये बघा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. जेवण झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाचा जो टप होता तो आम्ही सजवत होतो असं फुलांनी. तू छान दिसते ना, म्हणून तुझं काढतो फोटो. कळलं आता कोण छान दिसतंय? मला मागापासून बोलते तू, तुझं सगळं काय आहे, माझं सगळं गेलंय. मेकअप नाही का बाळा, तसं वाटतं आपल्याला. झालं तुझं. 3 फुल आहेत ना, याशी मध्ये लाव. नाही, इथं लावून टाकायचे मला. पडला नाही तुला? थोडीशी लाव, 2 पाठीमागे साईडला करू ना. कोण बघायला पाठीमागे ठेवूया. हा ते वाटायला साईडला करू. एवढा काय त्याला वेळ करते. इथं लावायचं असं. थांबे कोणा चालला दे मग इथं लावते तू. सोबत मग आपण असताना चांगलं कोणाची वाट लावते. बघ इथे. मी इथे असा हा टप सजवला होता. पाकळ्या टाकल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवेल. कसं वाटतं ते नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचा नंतर वाढते. इथे प्रसादाची तयारी चालू आहे. केळं आणि फळं बाकीची कापण्याची तयारी. संपलं पाहिजे. इथे भाऊ उत्तर पूजेची तयारी करतोय. चला जरा पूजा चालू होणार आहे. सगळ्यांनी मौनव्रत धारण करावे. ओम गणपते नमः. ओम गणपते ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम पद्मनाय नमः. ओम
नमः ओम श्री कृष्णाय नमः कसं करतात बघ. नक्की दे. कसं करतात. ओम श्री महागणपतिपताय नमः ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमः श्री पार्वती परमेश्वराय नमः श्री सावित्री सब्रह्मण्याय नमः श्री माता पृथ्वीभ्याय नमः श्री गोलदेवताभ्यो नमः श्री ग्रामदेवताभ्यो नमः श्री स्थानदेवताभ्यो नमः श्री वासुदेवताभ्यो नमः श्री इष्टदेवताभ्यो नमः सर्वभ्यो देवेभ्यो नमः सर्वभ्यो ब्राह्मणोभ्यो नमः निर्विघ्नम् अस्तु। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा परवर्तमानस्य अद्य श्री ब्रह्मणे द्वितीय परार्धे श्री विष्णुपदे श्री श्वेतवराही कल्पे वैवस्वतमन्वरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्यदेशे रामक्षेत्रे गोदावरीतीर्थे श्री शालिवाहन शके पाणी गेलं पाहायला पाहिजे. पूजा झाल्यानंतर आरतीची तयारी केली. हिरे जडीचा मुकुट शोभतो बरा रुंदुंदी पुरे करणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती जय देव जय गणराजा आदि देव राजा जय देव भाद्रपद मासी होती तू भोळा आरक्त पुष्पांच्या घालोनी माळा कपाळी लावून करतोरे केळा त्याने तू दिसती सुंदर सावळा जय देव जय गणराजा सकल देव आदि देव राजा. घराच्या थोड्याच अंतरावर जिथे गच्ची आहे तिकडे आम्ही विसर्जनाची तयारी चालू केली. गणपती बाप्पा तिला पण घेतला ना चिम्या. पाकळ्या पण टाक आणि थोड्या पाकळ्या ठेव आपल्याला. हा बा जास्त पण नको फुल येताना फुलं टाकायची अशी. ठीक आहे. हे बघा हे फायनली बाप्पाच्या विसर्जनासाठी तयार आहे. कसं वाटलंय नक्की सांगा कमेंटमध्ये. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. चक्कर टाका. सगळ्यांना थोडं कोण घेतं गणपती? पहिलं फिरवतो ना घरामध्ये. हा फिरव घरामध्ये पूर्ण घरामध्ये दे सगळं. आरामात पुढे सपोर्ट दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी उंदीर मामा की गणपती बाप्पा 4 5 6 7 8
गणपतीला बसायला पाठ. काय म्हण बबल्या? मंगल बाप्पा मोरया. मंगल जय जयकार. 6, 7, 8 गणपतीचा मोठा थाट. मोरया मंगल मूर्ती मोरया. चला त्यांना बोलवलं नाही का कोणाला? चला आता पासून गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1, 2, 3, 4 गणपती का जय जय. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कृष्णनुराची भक्ती जगे माळ मुक्त फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती गौरी मंगलमूर्ती. दर्शन माझे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय देव जय देव. मंगलमूर्ती दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी मोरया. काम सांगतो काय करायचं? दानव नाही थांब, सोडत. थांब. थांब. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी मोरया. फायनली बाप्पाचं विसर्जन अशा प्रकारे झालं आहे. तुम्हाला कसं वाटलं आमचं विसर्जन नक्की सांगा कमेंटमध्ये.
6-7 वाजता आता परत. है ना? ठीक आहे, मग हे करायचं हे आता नेऊन ठेवा. हे घ्या. हा पाठ नेऊन तिथे आम्ही सगळेजण तिथेच बसून बाप्पाची मूर्ती पाण्यात विलीन होण्याची प्रक्रिया बघत होतो आणि अक्षरशः 2 तासामध्ये पूर्ण मूर्ती विरघळून गेली पाण्यामध्ये. हे बघा, तुम्ही सुद्धा अशाच मातीची बाप्पाची मूर्ती बसवावी आणि विसर्जन साध्या सोप्या पद्धतीने छान करावं. त्यामुळे आपल्याला आनंदही होतो आणि बाप्पाचा मानही राखला जातो. बाप्पाचं विसर्जन झाल्यावर आम्ही थोडीशी मस्ती आणि मजा केली. झालं ना? हे काय दिवाला काय पकडी. नंतर आम्ही चंद्रा या गाण्यावर डान्स केला. कॉपीराइट येऊ नये म्हणून मी सगळे आवाज म्यूट केलेत. गाण्याचेही आवाज त्याच्यामध्ये होते ते म्यूट केलेत. फायनली फोटोशूट करून दिवस संपला. खूप मजा आली. तर असा गेला आमचा आजचा दिवस आणि असं झालं आमच्या बाप्पाचं विसर्जन. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या बाप्पाचं विसर्जन तुम्ही कसं केलं तेही सांगा. तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खुश रहा. गणपती बाप्पा मोरया.